नमस्कार, मी श्वेता आरज. न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चर्चा तर होणारच, यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चर्चेचा विषय आहे विधानसभेचा. चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टरचे संपादक राकेश पाटील सर. तर लोकसभा आता संपल्या, विधानसभेचे वारे आता वाहू लागले आहेत. तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश आले, तर विधानसभेची परिस्थिती काय राहणार? श्वेता, आपण सर्व विश्लेषण केले होते. निकाल आपल्या विश्लेषणानुसारच आला. ज्यावेळी सर्व मीडिया म्हणत होती किंवा पोल रिपोर्ट सांगत होते की भाजपाच्या 30 जागा 25 जागा, त्यावेळी आपण म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात 20च्या खालीच राहावं लागेल आणि ती घटना घडली. देशामधलं म्हटलं की 300 पार 400 पार, तर आपण पहिल्यापासूनच सांगितलं होतं 400 पारचा आकडा बी जाणार नाही आणि 300पर्यंत देखील पोचणार नाही. आपलं विश्लेषण तंतोतंत खरं ठरलं. त्याच्यानंतर आता हे सर्व लोकसभेचे पराजय विजय याचे श्रेय त्याचे श्रेय सर्व दावे केले जात आहेत. पण मी ह्या निवडणुकीत म्हणेल की महाराष्ट्राचा जर विचार केला, जनतेने फार विचारपूर्वक, महाराष्ट्राच्या जनतेने प्रत्येक पक्षाला आपली इज्जत, आपली अवकात, आपली काय आहे ताकद ही दाखवून दिलेली आहे. कोणाला मातूही दिलं नाही, कोणाला माजू दिलं नाही आणि कोणाला डोक्यावर चढवलं देखील नाही. भारतीय जनता पार्टी सर्व असं समजत होती की मी सांगेल तेच खरं, आमच्या सर्वे, आमची ताकद, आमची बूथ यंत्रणा, आमचे नेते, आमचा पक्ष, आमचा मोदी, आमचं करत फार काही गमवून बसले. देशामध्ये काय गमवले तर मी म्हणेन, ज्या उत्तर प्रदेशमध्ये त्यांना अपेक्षा होती, महाराष्ट्रात अपेक्षा होती, राजस्थानमध्ये अपेक्षा होती, त्या तिन्ही ठिकाणी बिहार या चारही ठिकाणी त्यांना फार मोठे फटके बसले. उत्तर प्रदेशमध्ये फटका बसला, बिहारमध्ये बसला, राजस्थानमध्ये बसला. महाराष्ट्राचा जर विचार केला, त्यांना 40 पार 45 पार जे वाटत होतं ते 17वर येऊन थांबले. 17वर बी कसं थांबलं, तशी शिंदे सेनेचा जो स्ट्राईक रेट थोडा बरा होता. आता जर विश्लेषण आपण युतीचं जर करायचं म्हटलं, भाजप सेना युती आणि अजितदादा राष्ट्रवादी आणि रासपजी सोबत होते. आता जर या विश्लेषणामध्ये गेलं, भारतीय जनता पार्टीने ज्या जागा लढवल्या त्या जागा लढवल्या, एकूण भारतीय जनता पार्टीने किती ठिकाणी जागा लढवल्या तर म्हणेल मी 28. आता 28 जागेंवर जागा लढल्यानंतर विजय किती तर 9. त्याच्या काल शिंदे सेना त्यांनी 15 जागा लढवल्या, त्यांना 7 विजय आले. अजितदादा राष्ट्रवादी 4 आणि रासप त्यांच्यात वाट्याला, म्हणजे 5 पैकी 1 विजय. तर मी पहिले भारतीय जनता पार्टीच्या ह्या तिन्हींपैकी शिंदे, भाजप, अजितदादा राष्ट्रवादी यांच्या स्ट्राईक रेटमध्ये सर्वात अजितदादांचा एकदम खालचा आहे, त्यांना 20% आणि फक्त राष्ट्रवादी म्हटलं तर 25%, 4 पैकी 0 जागा आणि रासप त्यांच्याच कोट्यातले आहे म्हणून 5 पैकी 1 जागा, म्हणजे 4 पैकी 1 जागा 5 पैकी 1 जागा. हे विश्लेषण करायला जर म्हटलं तर अजितदादा हे 20%वर येतात आणि त्याच्या खालोखाल येतो भारतीय जनता पार्टी, जो देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवतो. त्याचे 28 पैकी फक्त 9 उमेदवार निवडतात. त्याच्यामध्ये काय गमवलं त्यांनी? महाराष्ट्रातील 3 मंत्री गमवले. जालन्याचे रावसाहेब दानवे पराभव झाला, भारती पवार दिंडोरी पराभूत झाला, कपिल पाटील भिवंडी पराभूत झाला. नेतेगणांमध्ये सुधीर मुनगंटीवार पराभूत, पंकजा मुंडे पराभूत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे बलवान मंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री त्यांच्या पत्नी पराभूत, विजयकुमार गावित आदिवासी मंत्री त्यांची मुलगी पराभूत, विखे पाटील त्यांचा मुलगा पराभूत. अशा बलाढ्य मंत्री, पॉवरफुल नेते समजणारे यांच्या देखील पराभूत झाला आहे. हे याच्यावरून असं होतं की भारतीय जनता पार्टी फार बॅकफुटला गेली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं जर विश्लेषण करायला गेलं तर मी म्हणेल, या ठिकाणी शिवसेनेने, उद्धव सेनेने अक्षरशः दादागिरीमध्ये किती जागा मागितल्या? 21. विजय किती झाले? 9. त्यांच्या स्ट्राईक रेट किती? 42.85. म्हणजे शिंदेपेक्षा देखील त्यांच्या स्ट्राईक रेट कमी आहे. शिंदेच्या 46.30 आणि यांच्या 42.25. मग त्याच्यानंतर काँग्रेसच्या आहे 17 जागापैकी 13 विजय आणि जी 1 जागा शिवसेनेने म्हणजे उद्धव सेनेने दादागिरी जी पटकवली होती सांगलीची, तिथं देखील त्यांचे अपक्ष उमेदवार निवडून आले. म्हणजे 13 ने 14 जागा काँग्रेसच्या झाला. त्यांच्या स्ट्राईक रेट किती?
76%. आणि शरद पवारांनी फक्त 10 जागा लढवल्या, त्यांच्या 8 जागा निवडल्या, त्यांच्या स्ट्राईक रेट किती 80%. म्हणजे महाराष्ट्रातील आज 1 नंबरचा पक्ष जर म्हटला तर शरद पवार, 2 नंबरच्या काँग्रेस, 3 नंबरच्या शिंदे शिवसेना, 4 नंबरची ठाकरे सेना, 5 नंबर भारतीय जनता पार्टी आणि 6 नंबर अस्तित्वहीन म्हणजे अजितदादा पवार. आता रासपची हालत अशी आहे, 1 जागा पराभूत. मी तर आठवलेंना मानतो, त्यांनी 0 जागा घेतल्या आणि 1 मंत्रिपद केंद्रातलं घेतलं. खासदार 0 म्हणजे राज्यसभेतले खासदार आणि मंत्रिपद. या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीने 1 खासदार आला पण मंत्रिपद 0. केंद्रामध्ये जर याचं पाहायला गेलं, शिंदे सेनेची काय दयनीय अवस्था झाली. त्यांना इतके खासदार निवडल्यानंतर देखील 1 राज्यमंत्रीपद भेटलं, कॅबिनेट देखील नाही. बिहारचे पासवानांचे 4-5 जागा आल्यानंतर त्यांना कॅबिनेट भेटतं आणि यांना राज्यमंत्रीपद भेटतं. त्यांनी आपलं किंमत आणि इज्जत ओळखून घेतली पाहिजे. मी महाराष्ट्र जनतेला सॅल्यूट मारतो आणि महाराष्ट्र जनता ही अन्याय, अत्याचार सहन करत नाही आणि कोणताही पक्ष माजतो त्याला जागा दाखवतो. प्रत्येक पक्षाला त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्याच्यात शरद पवार थोडे अपवाद ठरले, कारण की त्यांच्या 10 पैकी 8 जागा आल्या. परंतु त्यांच्या ज्या 2 जागा पराभव झाल्या, त्या 2 जागापैकी 1 जागा म्हणजे विजयासारखी वाटत होती. ती जागा देखील त्यांची पराभूत झाली. कारण की खरंच सर्वात मोठा जोर त्यांचा होता की काही झालं की शरद पवार हे शशिकांत शिंदे साताऱ्याची जागा निवडून आणतील. परंतु त्या ठिकाणी भाजपाची जागा उदयनराजे भोसलेच्या रूपात निवडली. ती भाजपाच्या विजयनी नसेल तर ते राजे होते, उदयनराजे भोसले त्यांचा विजय म्हणेल. तरी तिथं शरद पवारांची हारच मी मानतो. 80% शरद पवारांना येच आहे. आता जे सेकंड नंबरवर आहे काँग्रेस, 76.47. काँग्रेसची हालत मागच्या वेळी फार दयनीय होती, फक्त 1 खासदार होता. परंतु हे काँग्रेसच्या विजयनी म्हणेल. या ठिकाणी जी काँग्रेसने गद्दारी केली नव्हती, काँग्रेसने पक्षांतर केले नव्हते, काँग्रेसने दगाफटका न केलं होतं. दगाफटका न करणारा पक्ष म्हणून त्याची ओळख महाराष्ट्रात झाली आणि त्यांचे असामान्य खासदार देखील निवडून गेले. भाजपला वाटलं काँग्रेस दुबळी आहे म्हणून भाजप काँग्रेस विरुद्ध 15 जागा लढली. काय परिस्थिती झाली, 15 पैकी फक्त 4 जागा भाजप निवडली, 11 ठिकाणी पराभव झाली. भाजपला वाटत होतं काँग्रेस दुबळी म्हणून त्यांच्या विरुद्ध जास्त लढल्या. त्याच्यानंतर सेकंड दुबळी ते शरद पवारांना समजले. अजित पवारांना फोडलं सरे, मंत्री आले, बलाढ्य नेते आपल्याकडे आहेत. काय त्यांच्या विरुद्ध 8 जागा लढल्या, त्याच्यापैकी 6 पराभव झाल्या आणि 2 विजयी झाल्या. ही भारतीय जनता पार्टीची अवस्था जर घेतली, 15 आणि 8 23 जागा, 28 पैकी त्यांनी या 23 जागा आहे तर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध लढले, त्याच्यापैकी त्यांना फक्त 6 विजयी आले. 15 आणि 6 21 पैकी जर 6 विजय होत असतील तर बरं. त्याच्यानंतर त्यांनी लढल्या उद्धव सेनेविरुद्ध 5 जागा. उद्धव सेनेविरुद्ध 5 लढल्या, त्या ठिकाणी त्यांच्या 3 जागा निवडल्या आणि 1 फक्त उद्धव सेनेची निवडली. आणि 1 जागा उद्धव सेनेची बी पाडली आणि भाजपची बी पाडली आणि काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार ते निवडून आले. मग थोडक्यात मी म्हणेल त्या ठिकाणी काँग्रेसचाच विजय झाला. म्हणजे भारतीय जनता पार्टी काँग्रेस विरुद्ध बी हरली, उद्धव सेनेविरुद्ध विजय मिळाला. उद्धव सेनेविरुद्ध विजय का मिळाला? उद्धव सेनेविरुद्ध ज्या 5 जागा लढली त्या ठिकाणी उद्धव सेनेची 1 जागा आली, भाजपच्या 3 जागा आल्या. मी एकच म्हणेल की उद्धव सेनेला हा फटका का मिळाला? कारण की ज्या सत्तांतरामध्ये उद्धव सेनेने भारतीय जनता पार्टीसोबत लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी गरोबा करत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धवने जो दगा फटका भाजपशी केला होता तो जनतेला पटला नव्हता, म्हणून हा फटका होता. काँग्रेसने कोणाशी दगा फटका केला नाही म्हणून काँग्रेसचा हा विजय होता. शरद पवारांनी आपली चाल रे नीती, योग्य नीती जो येईल त्याच्यासोबत ही नीती घेतल्यामुळं, त्यांनी कोणाविरुद्धही आक्रमकतेने खालच्या शब्दात टीका न केल्यामुळं त्यांचा हा विजय आहे. म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय हा जनतेने का दिला हे माजले नाही, मातले नाही. भाजपचा पराभव का? प्रत्येक पक्षाच्या नेत्यावर ईडीची कारवाई, सीबीची कारवाई घ्या, आरोप करायचे. किरीट सोमय्यांना मोकाट सोडलं होतं आरोप करायला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला फडणवीसनं सांगितलं होतं. म्हणजे हा पराभव फडणवीसांच्या माजलेपणाचा होता. फडणवीसांना दिलेली सूट, संधी, त्याच्यामुळे
हा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला होता. आता आपण पाहिलंच की भाजप काँग्रेसमध्ये काँग्रेस अशी 15पैकी 4च जागा फक्त भाजपला विजयी होता आल्या, 11 जागा या काँग्रेसने जिंकल्या, इकडं 8 भाजपने शरद पवार विरुद्ध लढल्या, त्याच्यापैकी 6 पराभव झाल्या, फक्त 2 मिळवल्या. त्याच्यानंतर 5 जागा त्यांनी उद्धव सेनेविरुद्ध लढल्या, त्याच्यात 3 जिंकल्या, 2 पराभूत, एक म्हणजे काँग्रेसच्या बंडखोराविरुद्ध आणि एक उद्धव सेनेविरुद्ध, म्हणजे फक्त उद्धव सेनेला एकच जागा, म्हणजे उद्धव सेनेचा माज देखील इथं उतरवला. अजून उद्धव सेना आणि शिंदे सेना, शिंदे सेना म्हणते माझी खरी सेना, उद्धव सेना म्हणतो माझी खरी सेना. जनतेने दोनांना समांतर दिलं, थोडासा झुकतामाप शिंदे सेनेने दिला. शिंदे सेना आणि उद्धव सेनांच्या 13 जागावर समोरासमोर लढत होती. त्या ठिकाणी शिंदे सेनेच्या 7 जागा विजयी झालेल्या आहेत, तर उद्धव सेनेच्या फक्त 6. असं वाटत होतं की उद्धव सेनेच्या 10 जागा निवडी होतील, परंतु नाही. जनतेने म्हटलं उद्धव सेनेने जी भाजपशी गद्दारी केली ती चुकीचीच होती, म्हणून त्यांना त्यांच्या जागा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि शिंदे सेनेला 7 जागा अशासाठी आल्या की कुठंतरी त्यांची उद्धव सेनेविरुद्ध लढत होती आणि ठाणे आणि कोकण ते बलवान असल्यामुळं तिथं त्यांच्या जागा निवडून आल्या. त्याच्यामुळे शिंदे सेना बलवान ठरते. शिंदे सेना काहीतरी कुठंतरी, परंतु जे शिंदे गेले मुख्यमंत्री होण्यासाठीच गेले, सत्तेसाठीच गेले, ईडीला घाबरून गेले, म्हणून त्यांना देखील पूर्ण बहुमत नाही. परंतु शिंदे सेनेने ज्या काँग्रेस विरुद्ध 2 जागा लढल्या त्या दोन्ही पराभूत झाल्या आहेत, म्हणजे काँग्रेस विरुद्ध लढताना दोन्ही पराभूत झाले. मग शिंदे सेनेची लढत एवढीच होती. मग शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी 2 जागेवर समोरासमोर आले. त्या ठिकाणी गद्दार अजित पवारला लोकांनी नाकारलं, त्यांच्या दोन्ही जागा त्या ठिकाणी पराभूत झाल्या. अजित पवार राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची 2 जागेवर समोरासमोर लढत झाली. दोनों गद्दारों को एक एक जगह. अजित पवारांना रायगडची जागा मिळाली सुनील तटकरे यांच्या रूपात, तर उद्धव ठाकरेंना धाराशिवची जागा मिळाली ओमराजे निंबाळकरच्या रूपात. हे पहा, जनतेला खरंच सॅल्यूट मारतो मी. महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा माझा महाराष्ट्र, त्यांनी प्रत्येक पक्षाला आपली जागा दाखवली. भारतीय जनता पार्टी जास्त माजलं आणि म्हणून दुबळ्या काँग्रेस विरुद्ध आणि शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध त्यांना भयानक हार पत्करावा लागली आणि त्यांना विजय प्राप्त झाला. उद्धव सेनेविरुद्ध त्यांना विजय प्राप्त झाला. थोड्याफार प्रमाणात बस तेवढंच म्हटलं तर काही नाही, पण बाकी ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. ही सत्य परिस्थिती आहे. 3 जागा तिथं विजळल्या, 4 तिथं आणि इकडं 2, म्हणजे 9 जागांवर त्यांना थांबावं लागलं. रासपची का पडली? रासप ज्यावेळी भाजप त्यांना विचारत नव्हते, शरद पवारांना भेटतात, नंतर लगेच इकडं तिकीट देतात तर लगेच इकडं जातात, म्हणून जनतेने त्यांना देखील नाकारलं आणि त्या ठिकाणी परभणीचे संजय जाधव उद्धव सेनेचे निवडून आले. हा उद्धव सेनेचा विजय नसेल, महादेव जानकरच्या माज उतरवण्यासाठी संजय जाधव पर्याय लोकांनी निवडला आहे. ही परिस्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीचा माज मोठ्या प्रमाणावर उतरवला. त्याच्यानंतरच्या माज उतरवला ठाकरे सेनेचा. जागा घेतल्या सर्वात जास्त, कमी जागा त्यांच्या आल्या. आता तू मला सांग, ज्या ठाकरेंनी 21 जागा लढवल्या त्याच्यापैकी फक्त 9 आहे ना. अरे काँग्रेसने 17 लढून 13 आणि एक 14 जागा निवडून आणल्या. राष्ट्रवादीने 10 जागा लढल्या, 8 निवडून आणल्या. तर या ठिकाणी आघाडीमध्ये सर्वात कमकुवत पक्ष आहे महाविकास आघाडीमधला, तो म्हणजे ठाकरे बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हा सर्वात कमकुवत पक्ष आघाडीतला आहे. आणि भाजप सेना ही तिथला अजित पवार राष्ट्रवादी हा तर संपल्यातच जमा आहे. आणि भाजप शिंदे सेनेपेक्षा दुबळा पक्ष महाराष्ट्रामध्ये ठरला, कारण की शिंदेंचा स्ट्राईक रेट 46.30 तर भाजपचा स्ट्राईक रेट 33.33. म्हणून भाजपला आता विधानसभेला देखील चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. तर लोकसभेमध्ये प्रत्येक पक्षाला आपापली जागा दाखवली, तर आता विधानसभेची परिस्थिती काय असणार त्याबद्दल? श्वेता, लोकसभेचे विश्लेषण मी विस्तृत याच्यासाठीच केलं की भारतातली किंवा महाराष्ट्रातील जनता इतकी जागरूक आहे. खास करून महाराष्ट्राला असंच काही पुरोगामींचा, विचारवंतांचा, लढवयांचा महाराष्ट्र म्हटला जात नाही. या महाराष्ट्रामध्ये माजलेल्यांचा माज उतरवला जातो. जसं आता भारतीय जनता पार्टीचा माज का होता?
ईडी CBIच्या माध्यमातून चौकशा करणे, त्रास देणे आणि त्या नेत्यांना भाजपमध्ये किंवा भाजप मित्रपक्षामध्ये सामावून घेणे, हे महाराष्ट्रातील जनतेला न पटल्यामुळे हा त्यांच्या माज उतरवला गेला. उद्धव सेनेने काँग्रेसशी केलेला घरोबा, राष्ट्रवादीशी केलेला घरोबा हा पटला नाही, म्हणून उद्धव सेनेच्या देखील माज लोकांनी उतरवला. त्याच्यानंतर अजित पवार राष्ट्रवादींनी शरद पवारांशी केलेली गद्दारी किंवा पक्ष हायजॅक केल्याचा प्रकार हा देखील जनतेला न पटल्यामुळे पवारांना देखील मोठा फटका बसलेला आहे आणि काँग्रेस आपल्या आपल्या भूमिकेत होती. त्याच्यामुळे दुबळ्या काँग्रेसला जिथं त्याची भूतयंत्रणा देखील नव्हती, हा जनतेनेच त्यांचा विजय मिळवून दिलेला आहे. त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये पण काँग्रेसचे आता प्रदेशाध्यक्ष जास्तच माज आला, त्या पद्धतीने वावरायला लागले, स्वतंत्र लढण्याची भाषा करायला लागले. पण त्यांना माहीत नाही हा तुमच्या ताकदीचा विजय नाही, तर तसं पार शरद पवारांची ताकद, उद्धवची ताकद, या ताकदीने त्यांना बळ मिळालं आणि जनतेची ताकद त्यांना भेटल्यामुळे हा विजय आहे. परंतु जर हवेत आले तर विधानसभेमध्ये देखील त्यांचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसेना सोबत राहतील, मनसेला घेतात का नाही हा प्रश्न आहेच. परंतु अजित पवारांना सोबत घेतलं जाणार नाही असं एकंदरीत चित्र निर्माण आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा किंवा त्यांचे मार्गदर्शक RSS राष्ट्रीय स्वयंसेवक त्यांनी म्हटलं की हा पराभव अजित पवारांना घेतल्यामुळे, गरज नव्हती. त्यांनी आता विश्लेषण केलं, भागवत देखील म्हटले. परंतु ही परिस्थिती जर असेल तर राष्ट्रवादीला इलेक्शनच्या वेळी सांगतील लढ रे एकटा, आणि तशीच परिस्थिती शिंदेची देखील होऊ शकते. परंतु भाजप दुबळा महाराष्ट्रात झाल्यामुळे शिंदेची गद्दारी त्यांना परवडणार नाही, कारण की राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस आता थोडेसे बलवान झालेले आहेत, म्हणून ते शिंदेंना सोबत घेतील. परंतु मला नाही वाटत की अजित पवारांना सोबत घेणार नाही. मनसेला देखील घेतात का नाही हा प्रश्न आहे, कारण की जागा वाटपाच्या ज्या 288 जागा आहेत, जर तू म्हणतं भाजपला तर एकूण 115-20 जागा त्यांच्याकडे, मित्रपक्षाचे वगैरे अपक्ष म्हणून 120 आमदार त्यांच्याकडे आहेत, 120 आणि 40 तर 160 जर त्यांनी किंवा 188 लढायचे म्हटलं तर उरला किती 100-120 जागा. मग या तिन्ही पक्षांना 40-40 जागा देतील का? यांचे तर 40-40 आमदार पहिलेच जाऊन भेटलेले आहेत, तर मग 40-40च आमदार देतील का? मनसेला किती देतील हा प्रश्न आहे. जागा वाटपाच्या बाबतीत बंडखोरी देखील होईल, युतीमध्ये फार मोठी बंडखोरी होईल जर भाजप, शिंदेसेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि मनसे हे चारही पक्ष जर सोबत युतीने लढले तर मी सांगेल बंडखोरीचं प्रमाणाचं फार मोठा होईल आणि त्याचा फटका युतीला बसेल. आघाडीमध्ये शरद पवारांची भूमिका फार महत्त्वपूर्ण असते. त्याच्यात शिवसेना जरी एकला चालो रे जास्त दादागिरी करत, यांना लोकांच्या जागा असल्यामुळं, त्यांच्या कमी जागा असल्यामुळे यावेळी ते मातणार नाही आणि काँग्रेस देखील त्यांच्या हट्ट धरेल आणि काँग्रेसची जागा घेतील. म्हणून या ठिकाणी जर म्हटले तर माझ्या मते 90-100 जागा अशा पद्धतीने वाटाघाटी होतील. त्याच्यात शरद पवार 90-100, काँग्रेस 90-100, 90 म्हणजे 16 थोडी 90-90च्या सरासरी राहील. आणि ह्या ठिकाणी आजच्या परिस्थितीला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद मोठी दिसते. मोठी म्हटल्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती बदलवली नाही, अन्याय अत्याचार चालूच ठेवले. ईडी CBIचा जर उपयोग अजूनही देखील केला तर पुनश्च पराभवाचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. आणि ईडी CBIला साईडला जर ठेवलं आणि पक्षीय विचारधारेवर काम जर केलं तर कुठंतरी भारतीय जनता पार्टीचे चांगले आमदार निवडून येतील, नाहीतर लोकसभेपेक्षा देखील मोठा घात भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेमध्ये होईल असं एकंदरीत चित्र आहे. लोकसभेची निवडणूक आत्ताच संपलेली आहे. महाराष्ट्रातली लोकांनी, जनतेने प्रत्येक पक्षाची जागा दाखवलेली आहे. त्यामध्ये भाजप तसेच राष्ट्रवादी, अजित पवार गट तसेच ठाकरे गटाला त्याची जागा दाखवलेली आहे. तर आता विधानसभेचे वारे वाहू लागल्यात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तारखा जाहीर होतील. तर आता बघूया कोणत्या पक्षाला किती जागा भेटतील ते. तुम्ही पाहत राहा न्यूज पोलीस रिपोर्टर. न्यूज पोलीस रिपोर्टर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.